नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्य शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी. 10,000 वाढून मिळणार, 40,000 रुपये मानधन देखील मिळणार. राज्य शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. राज्य शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची माहिती. राज्य शासनाने एका जी-आरमध्ये सुधारणा केली आहे. सरकारने सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या करार पद्धतीने नियुक्तीबाबत असलेल्या जुन्या शासन निर्णयात महत्त्वपूर्ण सुधार केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 15 फेब्रुवारी 2095 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये काळानुसार बदल करण्याची गरज लक्षात घेऊन हा नवा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. 1995च्या शासन निर्णयानुसार तज्ज्ञ आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना विशिष्ट कामासाठी करार पद्धतीने नियुक्ती देता येत होती. मानधन मर्यादा फक्त 10,000 रुपयांपर्यंत होती. मात्र आता त्यात सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग मार्फत बदल करण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर निर्णय देत आदेशानुसार विहित अटी आणि शर्तींचे पालन न करता करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नव्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रशासकीय विभागाने त्याच्या अधीन राहून कार्यालयासाठी विषयानुसार सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एम्प्लॉयमेंट करणे आवश्यक राहणार आहे. नव्या आदेशानुसार विहित पद्धतीने जाहिरात देऊन अर्ज मागवणे, पात्र उमेदवारांची निवड करून पॅनल तयार करणे आवश्यक असणार आहे. हे एम्प्लॉयमेंट 3 वर्षासाठी वैध राहणार आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या मानधनाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सेवानिवृत्तीपूर्वी मिळणारे एकूण वेतन आणि सध्या मिळणारे एकूण निवृत्ती वेतन वजा करून मानधन 40,000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. शासन निर्णय सर्व शासकीय कार्यालये, उपक्रम, महामंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू असणार आहे.